राम राम मित्रांनो, या आंबे खायला. ही पहा आंबे, हो का आंबे आहे का. आता कितीही आंब्याचा सीजन चालू आहे. काय आंब्याचा कितीही मोठा सीजन चालू आहे. किती आंबे खा, रस खा, आंब्याचा रस प्या. किती बी हो का, कशा बी कोणत्याही जातीचे आंबे आहेत. साधा आंबा आहेत, पुन्हा केसर आंबा आहे, पुन्हा इलायती आंबा आहेत, परत कुठल्याही जातीचा आंबा आहेत. आता कितीही 10-12 जाती आंब्याच्या झाल्यात. कोण लांगडा आंबा म्हणतं, कोण केशर म्हणतं, कोण कणबी आंबा म्हणतं. हे आंबे आपल्याला आहेत. मग ह्या आंब्यापासून आज एकदम आपण वेगळ्या पद्धतीने आज रस करून दाखवणार आहे. आमरूस आमरूस असा बनवून दाखवणार आहे. आणि ती बी आमरूस म्हणजे पिण्याकरता, खाण्याकरता किती. आणि एवढा सीजन आहे, उन्हाळ्या एवढा सीजन गेला की हितनं मोर काय आंब्याचा आपल्याला तलब जर झाली तरी काय माझा माझा आणतो आपण मार्केटमधनं, दुकानातनं. तीच रस आपला पितो. म्हणून आपला सीजन आहे तोपर्यंत आपण मस्तपैकी जीवाला आपल्या समाधान वाटण्याकरता आज आमरूस आपण बनवणार आहे. पिण्याकरता, खाण्याकरता म्हणलं तरी, पिण्याकरता म्हणलं तरी. मग हो का, हे आंबे हो का, आता आपल्याला ह्या आंब्यापासून आमरस बनवायचा आहे. मग हो का, आता आपल्याला घेऊया हे पातेलं. हो का, पातेलं घेऊया. ह्या पातेल्यामध्ये आपण आता ह्या आंब्यांचे मस्तपैकी वरचा डोळा काढून घेऊया. काही डोळा काढून घेतलेला आहे. आंब्यासारखं खाण्यात मज्जा नाही जीवनात. हे का, आता अशा पद्धतीने आपल्याला आंब्याच्या वरचा डोळा चिक्काचा काढून घ्यायचा आहे. बघा आता एवढंच काय रे, एवढाच उन्हाळा सीजन असतोय खाण्याचा. मस्तपैकी जायचं मार्केटमध्ये, ज्याच्या घरी असते आणि त्यांनी घरचं आपलं आंब आणायचं, खायचं. तेव्हा आपण डोळं काढून घेतलेलं आहे. तरी आपण मित्रांनो या 5 आंब्याचा बनवूया अगोदर. तेव्हा आता या आंबा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. तेव्हा आपल्याला मस्तपैकी पाण्याने स्वच्छपैकी धुवून घ्यायचं. कुठला आंबा हिवाळ का तुम्ही, आहे का. आपला घरगुती आंबा आहे, एकदम गावरान. ह्याला कुठला केसर नाही, कुठलं की कलम केलेला नाही, काय नाही. हे घरचे आंबे, असं घरगुती आंबे. तरी मित्रांनो मग आता आपण मग आता चांगल्या मस्त नॅपकिनने आंब्यांना पुसून घेऊया. आपण पुसून घेतोय आता आंबा. मी कोणत्या पद्धतीने रस बनवतोय आणि कसा रस बनवतोय हे तुम्ही बघा. आपण रस ते प्रत्येक जणच आमरस बनवतात, खात्यात मस्तपैकी. पण माझी पद्धत वेगळी बनवायची रस. आणि कसं त्यात आपण काय काय टाकणार आहे, कसं टाकणार आहे आणि कोणत्या पद्धतीने आपण आमरस बनवणार आहे हे तुम्ही बघा. एकदम हॉटेलमध्ये आमरस जसा भेटतो ना तशा पद्धतीने आमरस बनवणार आहे आपण. हॉटेलमध्ये तुम्ही म्हणता दादा कुठं आमरस भेटतो, लय जागेवर शाकाहारी हॉटेलमध्ये आमरस आत्ता सध्याला खायला. आता आमच्या गावाजवळच दोन हॉटेलमध्ये रोज आमरस भेटतो. मग आपण असा आमरस बनवणार आहे आज. तर आपण आता 5 आंबे मस्तपैकी स्वच्छ एकदम धुवून घेतलेलं आहे. तर बघा आता चाकू आपण धुवून घेतलेला आहे, पुसून घेऊया चाकूला. बघा एक पातेलं आपण घ्यायचं आहे आपल्याला, पातेलं. बघा आता आपल्याला आंबा चिरून घ्यायचे. बघा आपण आंबा चिरून घेतलेला आहे. बघा आता ह्या आंब्यात चिरून घेतलेला आहे. बघा चमच्याच्या साहाय्याने आपण याच्यामधलं गर काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपल्याला गर काढून घ्यायचं.
असा आमरस टाईट बनवणार आहे आपण ना. आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे त्याच्या घरातला समजा आंब्याचा. काय नाही, चमच्याने मस्तपैकी एक 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 काढून घ्यायचा. हे राहिलेले आहेत ते आपल्याला चुकून खायला येतात, काही येतात. अशा पद्धतीने आपल्याला आमरस एकच नंबर बनवायचा आहे आंब्यापासून आपल्याला. तुम्ही म्हणता दादा काय छान एकदम बनवलं. आपल्याला ह्याच्यात काय काय टाकायचं आहे ही वस्तू तुम्ही पाहिल्याच्या पुढे चाट होत्या. असं आपल्याला बनवायचं आहे आज रस. पिण्याकरता ह्याच्याकरता मस्तपैकी ते एकदम बनवायचं आहे. आता ही साईडला पण ठेवून घेऊया. आता हे आपल्याला आमरस बनवायचा आहे. तरी मित्रांनो आपल्याला हे एवढ्या आंब्यांचा रस 5 आंब्याचा बनवायचा आहे ना. हे कशा पद्धतीने बनवायचं आहे बघा. आता आपल्याला सुरुवातीला टाकायचं आहे आता ती म्हणजे साखर. आपल्याला साखर भरपूर आंब गोड असल्या तर साखरचा आता हे साखरेचा आजार भरपूर लोकांना झालेले आहेत. त्यामुळं साखर जास्त न वापरता मस्तपैकी नुसत्या आंब्यांचा केला तरी चालतं. उगं थोडं नॉर्मल साखर वापरायची. भरपूर आंबा आता गोड आहेत, पहिल्यासारखं आंबट आंबं राहिलेलं नाहीत. त्याच्यामुळं आपण हो का 2-3 चमचे लहान लहान पोहे खायचे चमचे टाकून घेऊया. बघा बस बस झालं आपल्याला एवढं आंब्यात साखर. आता ही साखर आपण टाकून घेतलेली. मग आपल्याला एकदम मिक्स करून घेऊया. आपल्याला अशा पद्धतीने मिक्स हाताने चुरगळायचं नाही, काय नाही. त्या हाताच्या आपल्याला चुरगळलं ना तर खिसन येते आपल्याला. दुसऱ्या माणसाला असं खाऊशी वाटत नाही आमरस. त्याच्यामुळं आपलं असं चमच्याच्या साह्याने एकदम काढून घ्यायचं. हाताला जास्त हात लागून द्यायचा नाही त्याला. मिक्सरमध्ये तर काय सर्वच लोक करतात. त्याच्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये न करता मेहनतीने करायचं आहे. आपल्याला मेहनत करूनच रस बनवायचा खायला काय. मग काही रस घेतलेला आहे आपण करायला. बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ती म्हणजे काय माहिती आहे का, एकदम सिक्रेट पदार्थ आपल्याला टाकायचा आहे. ते म्हणजे काय, दूध टाकायचं आहे. दूध 1 कपभर आपल्याला दूध टाकायचं आहे. किंवा चहाचा बारका आपला ग्लास असतो ना चहा पिण्याचा, 1 ग्लास बारका किंवा 1 कप असं दूध टाकायचं आपल्याला रसामध्ये. या आंब्यामध्ये रसामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं 1 कपभर दूध. आणि बघा आपली रवी असते ना, ताक घुसळायची ही करायची. ही रवी बघा, रवीने आपल्याला हाताने न करता ह्या रवीने घुसळून घ्यायचं आहे. हा रस एकदम आपल्याला येवण झाला पाहिजे एकदम मस्त पाहिजे. बघा चमच्या साईडला ठेवूया. बघा आता ह्याला बघा काहीतरी मस्त पैकी होते बघा. अरे वा 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 मस्त एकदम. तुम्ही म्हणता दादा आम्ही काय रस बीस खात नाही का, काय नाही का, आंबे का प्रत्येकाने खाल्लेले नाहीत का. पण तसं नाही, आपल्या पद्धती वेगळ्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे. आणि साधी पद्धत आणि सरळ एकदम मस्त पैकी बनवलेलं आहे. काय दूध टाकल्याच्या नंतर किती छान वाटतंय बघा. बघा आता आपल्याला ह्याच्यात आणि केक टाकायचे. ते म्हणजे काय टाकायचंय, बर्फाचे तुकडे. बर्फाचे तुकडे एकदम थंडगार मस्तपैकी. रस पिण्याकरता बी आपल्याला उपयोगी आला पाहिजे, खाण्याकरता बी उपयोगी आला पाहिजे. हे आंब्याचा सीजन एवढाच आहे. एक सीजन गेला निघून की परत काय नाही. एकदा पाऊस पडला की मग साध्या आंबा तर काय खाण्याच्या लायक राहत नाहीत. फक्त केसर आणि कलमी चिरून खावायला येतात. मग त्याच्यामुळं आपल्याला हे आता हे आपल्या आंबे आहेत ना, त्याच्या रस आता एवढीच बार खाऊन घ्यायचा मस्त पैकी. पुन्हा आणायचा माझा कुठं काय असलंच फक्त. मग का आता आपल्याला काही फ्रीजमधनं आपण
हे तुकडं ठेवलेलं होतं हे बर्फाचं. बघा मग आता आपल्याला ही काढून घ्यायच्यात. बघा अशा पद्धतीने आपल्याला बर्फाचे तुकडे निघत येतात. बघा आपल्याला असे मस्त 4-5 बर्फाचे तुकडे टाकून घ्यायच्यात. बघा हे टाकून घ्यायचं मस्तपैकी आणि हलवायचं. भरपूर बी गोड खाण्यात मज्जा नाही काय, त्याच्यामुळं आता याच्यात चपात्या बिपात्या मस्तपैकी घ्यायच्या. असा आमरस खायचा ना, असं जेवण भारी होतं. एक नंबरच जेवण होतं. आमरस चपाती मस्तपैकी शेवाळ्याचा भात बनवायचा, भात घ्यायचा मस्त. तुम्ही म्हणता दादा खायचं आम्हाला शिकवायला लागलाय, पण खायचं नाही. हे जीवनात आता मज्जा एवढीच आहे, फक्त आंब्याचा सीजन आहे तोपर्यंत. मग आता आपला आमरस तयार झालेला आहे. आता हे मस्तपैकी एकदम झालेलं आहे आमरस. आता ही साईडला ठेवूया. हे बघा, हे पहा कसा वाटतं आहे का आमरस. मग आता आपल्याला ह्याचं बघा ही ग्लास, काचेचा ग्लास घ्यायचा आहे मस्तपैकी. आपण एवढी मेहनत करून बनवलेला आहे आमरस काय, मग आपल्याला ह्याची आता चव चाटायला काय गरज पडणारच ना आपल्याला. मग ह्या काय आपण आत्ता हे आमरस घेतोया. आपल्याला अशा पद्धतीने आमरस घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अनेक आपल्याला 2 बर्फाचं मस्त गार राहण्याकरता टाकायच्यात वड्या. एकदम गार थंडगार एकदम. आपण 1 आणि 1 2 मस्तपैकी टाकून घेऊया. बघा मित्रांनो, आता आपल्याला ही कसा भारी झाला रस बघा, एकच नंबर झाला आहे का. मग आता हे आपल्याला प्यायचं. आपल्या शरीरासाठी इतकं पोषक आहे ना हे आमरस. पोट आपलं शाप होतं एकदम मस्तपैकी. इतकं शरीरासाठी अमृत छान आहे ना. मग तुम्हाला आपण आता हे अमृत बनवलेला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर लाईक शेअर केलं तर मला अनेक उत्साह येतो मोरं व्हिडिओ बनवायला. मग अनेक थोडं व्हिडिओ बनवत चालेन मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो.